विद्यार्थी मित्रांनो, गणित भाग 2 यामधील प्रकरण क्रमांक 1 भूमितीतील मूलभूत संबोध हे आज आपण अभ्यासणार आहोत। यामध्ये प्रथम आपण भूमितीमधील मूलभूत संबोध पहा, तुमच्या पुस्तकामध्ये जर पाहिलं तुम्ही तर आपल्याला एक चित्र दिसतंय आणि तिथं लिहिलेलं आहे पहा, शेजारील चित्र ओळखले का? इजिप्त मधील पिरॅमिडचे हे चित्र आहे। इसवी सन पूर्व 3000 या काळात एवढ्या प्रचंड रचना पूर्वीच्या लोकांनी कशा केल्या असतील? जर पिरॅमिडचं चित्र आपण पाहिलं तर इसवी सन पूर्व 3000च्या काळामध्ये ही जी काही रचना दिसते तुम्हाला, ती रचना पूर्वीच्या लोकांनी कशा केल्या असतील असा प्रश्न आहे। स्थापत्यशास्त्र आणि भूमिती या क्षेत्रांमध्ये विकास झाल्याखेरीज अशा रचना होऊ शकत नाहीत। म्हणजे हे जे तुम्हाला पिरॅमिड्स दिसतात ते भूमितीचा उपयोग करून त्या रचना आपल्याला काढलेल्या दिसतायत। भूमिती या नावावरून भूमितीचा अर्थ काय पहा, त्या शास्त्राचा उगम होतो। भू म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे मापन। यावरून जमीन मोजण्याच्या गरजेतून हा विषय पुढे निर्माण झाला असावा असं म्हटलं जातं। अनेक देशांमध्ये भूमितीचा विकास वेगवेगळ्या काळात व वेगवेगळ्या रचनांसाठी झाला। थेल्स या आद्य ग्रीक गणितज्ञ इजिप्तमध्ये गेला तेव्हा त्याने पिरॅमिडची सावली मोजली व समरूप त्रिकोणांचे गुणधर्म वापरून पिरॅमिडची उंची त्याने ठरवली अशी कथा आहे। पायथागोरस हा थेल्सचा विद्यार्थी होता असेही सांगितले जाते। प्राचीन भारतीयांना देखील भूमिती या विषयाचे सखोल ज्ञान होते। वैदिक काळात जर आपण पाहिलं तर वैदिक काळातील भारतीय लोक यज्ञ कुंडांची रचना करण्यासाठी भूमितीय गुणधर्माचाच उपयोग करत होते। दोरीच्या साहाय्याने मापन कसे करावे व विविध आकार कसे तयार करावेत याचा उल्लेख शुल्ब सूत्रात आढळतो। नंतरच्या काळात आर्यभट्ट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य इत्यादी गणित तज्ञांनी या विषयामध्ये मोलाची भर घातली। आपण जर हे पाहिलं तर ही आतापर्यंत भूमिती विषय आपण काय पाहिली तर त्यांचा इतिहास पाहिला, हिस्ट्री बघितली। पहा, यामध्ये प्रथम आपण बिंदूंचे निर्देशक व दोन बिंदूंमधलं अंतर कसं काढलं जातं हे पाहूयात। आता बिंदूचे निर्देशक म्हणजे काय? बिंदूचा निर्देशक म्हणजे काय? पहा, तुमच्या स्क्रीनवरती एक रेषा काढलेली आहे, दिसते तुम्हाला रेषा? त्यावरती बिंदू दिसतायत तुम्हाला ए, बी, सी, ओ आणि डी आणि ई बिंदू, ठीक आहे? याप्रमाणे हे बिंदू आहेत। पहा, इथे डी हा बिंदू रेषेवरील एक ही संख्या दाखवतो। तुम्ही जर पाहिलं तर काय दिसतंय आपल्याला? डी हा बिंदू काय दाखवतोय तर या रेषेवरील एक ही संख्या दाखवतो। म्हणजेच एक ही संख्या बिंदू डी चा काय आहे तर निर्देशक आहे। म्हणजे डी चा निर्देशक काय आहे तर डी चा निर्देशक एक ही संख्या आहे। तसेच बिंदू बी जर पाहिला तुम्ही तर बिंदू बी हा संख्या रेषेवरती -3 दर्शवतोय आपल्याला। याचाच अर्थ बिंदू बी चा निर्देशक काय झाला तर -3। त्याचप्रमाणे ए चा निर्देशक काय आहे पहा, लगेच सांगता येईल तुम्हाला। काय आहे ए चा निर्देशक? -5। ई चा निर्देशक काय आहे? ई चा निर्देशक आहे 3। कळाला निर्देशक म्हणजे काय? एक संख्या रेषा आहे, पहा डी चा निर्देशक 1 आहे, ए चा निर्देशक लगेच दिसतोय -5, बी चा पाहिला तर -3, सी चा काय आहे -2 आहे, ओ चा बघितला तर ओ चा पण काय आहे 0। तर याला काय म्हटलं जातं तर निर्देशक असं म्हटलं जातं। त्यानंतर आता आपण पाहूयात दोन बिंदूंमधील अंतर कसं काढायचं। दोन बिंदूंमधील अंतर काढणे म्हणजे काय तर त्या बिंदूंच्या निर्देशकापैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करणे। म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची? वजा करायची। एक पहा, मगाशी एक संख्या रेषा होती, त्या रेषेवरती जर आपण पाहिलं तर डी बिंदूचा निर्देशक काय होता? 1 होता आणि ई बिंदूचा निर्देशक काय होता? 3 होता।
याचाच अर्थ 1 आणि 3 यामध्ये काय मोठा आहे तर 3 मोठा आहे, म्हणून लिहिलेलं आहे 3 हे मोठा आहे 1 पेक्षा. म्हणजेच मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची, म्हणजे 3 मधून 1 गेले, 3 वजा 1 म्हणजे उत्तर काय आलं तर 2. याचा अर्थ बिंदू ई आणि बिंदू डी मधला अंतर किती आहे तर 2 आहे. आणि हे कसं लिहिलं जातं, डिस्टन्स ईडी लिहून दाखवले पहा. डिस्टन्स स्मॉल लिपीतलं डी काढलेलं आहे आणि गोल कंसामध्ये कॅपिटल ई स्वल्पविराम कॅपिटल डी आणि गोल कंस पूर्ण, या पद्धतीने हे डिस्टन्स ईडी लिहिलं जातं. डिस्टन्स म्हणजे अंतर. हे कसं लिहिलं जातं, ईडी असू द्यात एबी असू द्यात, ज्या दोन बिंदूंमधलं अंतर काढायचं आहे ते कसं लिहिलं जातं तर स्मॉल लिपीतलं डी काढलं जातं आणि गोल कंसामध्ये ते बिंदू लिहिले जातात आणि त्यामध्ये स्वल्पविराम दिला जातो. कळालं? म्हणजेच डिस्टन्स ईडी याप्रमाणे हे अंतर दर्शवलं जातं आणि हे अंतर म्हणजेच काय आहे तर लेंथ ईडी असं पण लिहितात. एल लिहिलेलं आहे लेंथ ईडी. आणि म्हणजेच ही रेख ईडीची काय आहे तर लांबी आहे. मग रेख ईडीची लांबी किती आली तर 2 आली. पहा तेच सोडवलेलं आहे. डिस्टन्स ईडी बरोबर मोठी संख्या 3 होती, 3 वजा 1 बरोबर उत्तर किती आलं 2. म्हणजेच लेंथ ईडी बरोबर किती आलं 2. कळालं? याचाच अर्थ डिस्टन्स ईडी म्हणजेच लेंथ ईडी बरोबर उत्तर आलं 2. म्हणजेच डिस्टन्स ईडी बरोबर 2. त्यानंतर त्याच पद्धतीने आपण दुसरं उदाहरण घेऊयात. पहा आता आपण डिस्टन्स एबी काढूयात. मगाशी जी काही संख्या रेषा होती त्यामध्ये आपण पाहिलं होतं ए बिंदूचा निर्देशक होता -5 आणि बी बिंदूचा निर्देशक किती होता -3. आता पहा ए बिंदूचा निर्देशक आहे -5, बी बिंदूचा आहे -3. मग -5 आणि -3 मध्ये मोठी संख्या कोणती आहे? मोठी संख्या कोणती आहे तर -3. -3 हे मोठं आहे -5 पेक्षा. म्हणजे -3 मधून आपल्याला काय वजा करायचं -5. म्हणून डिस्टन्स एबी बरोबर -3 वजा गोल कंसात -5. वजाबाकी करताना काय करतो आपण दुसरी संख्या गोल कंसामध्ये लिहितो. -3 वजा गोल कंसात -5 बरोबर -3 तसंच राहणार आहे. इथं वजा वजा काय होणार आहे तर अधिक होणार आहे. म्हणजे -3 अधिक 5 बरोबर उत्तर किती आलं तर 2. -3 अधिक 5 यांची तुम्हाला बेरीज वजाबाकी करता आली पाहिजे. कशी करायची? सोपं आहे. जरी संख्यांची चिन्ह वेगळी असली तरी नेहमीप्रमाणे वजाबाकी करायची. मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. इथं मोठी संख्या आहे 5, 5 मधून 3 गेले किती राहिले 2 आणि मोठ्या संख्येचं आलेल्या उत्तराला चिन्ह द्यायचं. मग मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे? 5 ला चिन्ह आहे अधिक, म्हणजे उत्तराला चिन्ह पण काय येणार आहे अधिकच. कळालं? तर यावरून आपल्याला काय लक्षात येईल की दोन भिन्न बिंदू मधील अंतर ही धनसंख्या असते. लक्षात घ्या, कोणत्याही दोन भिन्न बिंदू मधलं आपल्याला अंतर काढायचं असेल तर ते वजामध्ये येत नाही, तर ती कसली संख्या असते तर धनसंख्या असते. तसेच समजा पी व क्यू हे जर बिंदू असतील, म्हणजे आपल्याला पी क्यू चं डिस्टन्स काढायचंय. समजा पी व क्यू हे जर एकच बिंदू असतील, पी व क्यू हे एकच बिंदू असतील तर डिस्टन्स पी क्यू किती येणार आहे तर डिस्टन्स पी क्यू हे 0 येणार आहे. त्यानंतर खाली लिहिलेलं आहे बघा, हे लक्षात ठेवूया. काय आहे? दोन बिंदू मधील अंतर हे त्यांच्या निर्देशकांपैकी मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा केल्यावर मिळते. आलं लक्षात? दोन बिंदू मधील अंतर कसं काढायचं तर मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करायचं. शिवाय दुसरं काय आहे? कोणत्याही दोन बिंदूंमधील अंतर ही ऋणेतर वास्तव संख्या असते. म्हणजेच ती कसली संख्या असते तर धनसंख्या असते. त्यानंतर आपल्याला पुढचा मुद्दा शिकायचा आहे दरम्यानता. दरम्यानता म्हणजे काय तर दोन बिंदूंच्या मध्यभागी कोणता बिंदू येतो हे आपल्याला पाहायचं आहे. पहा तिथं एक प्रश्न दिलेला आहे. जर पी क्यू आर हे एक रेषीय भिन्न बिंदू असतील, पी क्यू आर हे कसले बिंदू आहेत? एक रेषीय, म्हणजे एकाच रेषेमध्ये हे जर वेगवेगळे बिंदू असतील तर खालील प्रमाणे
त्याच्या दरम्यानता कशा काय कोणत्या पद्धतीने आपल्याला व्यक्त करता येतील? तर पहिलं पहा, आकृतीमध्ये पहा, पहिली आकृती दिसते तुम्हाला PQR आहे का? याचा अर्थ तुम्हाला इथं काय दिसतंय की मधला बिंदू Q हा बिंदू P आणि बिंदू R यांच्या दरम्यान आहे. समजलं? त्यानंतर दुसऱ्या आकृतीमध्ये बघा, मध्यभागीच्या आकृतीमध्ये कोणता आहे मध्यभागी बिंदू? बिंदू R आहे. बिंदू R हा कोणत्या दोन बिंदूंच्या दरम्यान आहे? तर बिंदू P आणि बिंदू Q यांच्या दरम्यान आहे. कळालं? त्यानंतर तिसरी आकृती पहा, शेवटची. इथे कोणता बिंदू आहे? तर बिंदू P हा बिंदू R व बिंदू Q यांच्या दरम्यान आहे. आलं लक्षात? जर PQR हे जर तीन भिन्न पण एक रेषीय बिंदू असतील तर काय काय होऊ शकेल? कोणत्या तीन शक्यता संभवतात? एक तर Q बिंदू P व R च्या दरम्यान असेल, किंवा R बिंदू P व Q च्या दरम्यान असेल, किंवा P बिंदू R व Q च्या दरम्यान असेल. अशा तीन शक्यता संभवतात. जर पाहता, जर डिस्टन्स PQ, पहिली आकृती दिसते तुम्हाला, पहिल्या आकृतीनुसार जर आपण विचार केला, डिस्टन्स PQ सापडला, डिस्टन्स PQ म्हणजे अंतर PQ अधिक डिस्टन्स QR बरोबर, पहा आता तुम्ही आकृतीमध्ये, डिस्टन्स PQ अधिक डिस्टन्स QR म्हणजे काय असणार आहे? तर डिस्टन्स PR. लक्षात आलं? डिस्टन्स PQ अधिक डिस्टन्स QR बरोबर डिस्टन्स काय असणार आहे? PR. आलं लक्षात? याचाच अर्थ Q हा बिंदू P व बिंदू R यांच्या दरम्यान आहे असे म्हणतात. आणि त्याची दरम्यानता कशी दाखवली जाते? त्याची दरम्यानता P डॅश Q डॅश R अशी दर्शवतात. कळाली दरम्यानता? मग आता दुसऱ्या आकृतीमध्ये काय होईल रे? काय अधिक काय बरोबर कोणतं डिस्टन्स होईल? विचार करा जरा. दुसऱ्या आकृतीमध्ये काय होणार आहे? डिस्टन्स PR अधिक डिस्टन्स RQ बरोबर डिस्टन्स PQ. कळालं? जर R हा बिंदू P व Q यांच्या दरम्यान असेल तर काय असणार आहे? डिस्टन्स PR अधिक डिस्टन्स RQ बरोबर डिस्टन्स PQ. समजलं? त्यानंतर शेवटच्या आकृतीमध्ये जर डिस्टन्स RP अधिक डिस्टन्स PQ बरोबर डिस्टन्स RQ असं असेल तर बिंदू P हा बिंदू R व बिंदू Q यांच्या दरम्यान असेल. समजलं? ठीक आहे. तर पहा, पुढचं उदाहरण घेऊयात आपण. पहिलं उदाहरण आहे, एका संख्या रेषेवरती A, B आणि C असे बिंदू असे आहेत की डिस्टन्स AB बरोबर 5, डिस्टन्स AB बरोबर 5, डिस्टन्स BC बरोबर 11 आणि डिस्टन्स AC बरोबर 6, तर त्यापैकी कोणता बिंदू इतर दोन बिंदूंच्या दरम्यान असेल? कळाला प्रश्न तुम्हाला? ABC असे बिंदू आहेत. बघा, आकृती काढलेली आहे, आकृती 1.3 मध्ये ABC. इथे लक्षात घ्या, सर्वात मोठं अंतर कोणाचं दिलेलं आहे? सर्वात मोठं अंतर काय आहे? तर सर्वात मोठं अंतर काय आहे इथे? BC बरोबर किती आहे? 11. आलं लक्षात? इथे पहिल्यांदा सर्वात मोठं अंतर पाहायचं, ते किती आहे? तर 11 आहे. कोणाचं आहे? डिस्टन्स B चं. म्हणून B आणि C हे बिंदू काय करायचे? तर कडेला घ्यायचे. आलं लक्षात? कडेला घेतले, B बिंदू घेतला आणि C बिंदू घेतला. मग आता B बिंदू इथं घेतला, C बिंदू घेतला, राहिला कोणता रे बिंदू? ABC बिंदू आहेत, त्यापैकी B बिंदू घेतला, C बिंदू घेतला, मग कोणता बिंदू राहणार आहे? कोणता बिंदू राहणार आहे? A बिंदू राहणार आहे. त्यामुळे A बिंदू काय घ्यायचा? तर मध्यभागी. कळाला? आकृती काढताना कशी काढायची? आकृती खूप महत्वाची आहे इथं. आकृतीवरून लगेच समजतं. डिस्टन्स AB दिले तुम्हाला, डिस्टन्स BC दिले आणि डिस्टन्स AC दिलेला आहे तुम्हाला. तर कोणता बिंदू कोणत्या दोन बिंदूंच्या दरम्यान आहे हे विचारलेलं आहे. तर कसं सोडवायचं? पहिल्यांदा ज्याचा अंतर मोठा आहे ते पाहायचं. कोणाचं अंतर मोठं आहे? तर BCचं अंतर मोठं आहे. म्हणून B आणि C हे बिंदू काय केलेले आहेत? तर कडेला घेतलेले आहेत.
कळालं? पहिल्यांदा बी आणि सी बिंदू त्या रेषेवरती काय करायचं, कडेला घ्यायचे. मग कोणता राहिला पाहायचा बिंदू, तर बिंदू ए राहिलेला आहे, म्हणून ए बिंदू काय केला, तर मध्यभागी घेतला. आलं लक्षात? ठीक आहे. मग आता काय करूयात आपण, इथं किमती घालूयात. डिस्टन्स एबी किती दिले, 5. एबीच्या ठिकाणी बरोबर आकृतीमध्ये बघा लिहिलेलं आहे. त्यानंतर अजून काय दिलेलं आहे, एसी बरोबर डिस्टन्स 6. डिस्टन्स एसीच्या बरोबर खाली किती लिहिलेलं आहे, 6 लिहिलेलं आहे, बरोबर आहे. मग आता आपल्याला दरम्यानता ठरवायची आहे. बघा कसं काय लिहिलेलं आहे. पहिल्यांदा लिहिले आपण इथं डिस्टन्स बीसी बरोबर 11. त्याला 1 नंबर म्हणायचं. जे मोठं अंतर आहे ते लिहून घ्यायचं, त्याला म्हणायचं डिस्टन्स बीसी बरोबर 11, 1 नंबर विधान म्हणायचं. मग आता आकृतीकडे बघा. आकृतीमध्ये जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर काय होणार आहे, बीसी दिसतोय हा बीसी कसा येणार आहे, जेव्हा तुम्ही डिस्टन्स एबी अधिक डिस्टन्स एसी कराल तेव्हाच तुमचा डिस्टन्स काय येणार आहे, हा बीसी. आलं लक्षात? डिस्टन्स एबी अधिक डिस्टन्स एसी असेल तेव्हाच डिस्टन्स काय येणार आहे आपला, बीसी. म्हणून मग खाली लिहिलं डिस्टन्स एबी अधिक डिस्टन्स एसी बरोबर, पाहूयात किती. मग डिस्टन्स एबी ची किंमत किती आहे, 5, अधिक डिस्टन्स एसी ची किंमत किती आहे, 6. 5 अधिक 6 किती झाले, 11. हे झालं तुमचं विधान नंबर 2. मग विधान नंबर 1 आणि विधान नंबर 2 बरोबर आहे का बघूयात. डिस्टन्स एबी अधिक डिस्टन्स एसी किती आला आहे आपला, 11. बरोबर आलेला आहे 11. डिस्टन्स एबी अधिक डिस्टन्स एसी म्हणजेच काय आहे, तर डिस्टन्स बीसी दिसतोय आपल्याला आकृतीवरून. पण तो बरोबर आहे का आपण बघूयात अगोदर. मग डिस्टन्स बीसी किती दिलाय उदाहरणामध्ये, 11. बरोबर आलेला आहे. याचा अर्थ 1 व 2 नंबरचे विधान कसं आलेलं आहे, सारखं आलेलं आहे, 11. म्हणून आपण विधान 1 आणि 2 वरून काय लिहू शकतो, डिस्टन्स बीसी बरोबर डिस्टन्स एबी अधिक डिस्टन्स एसी. कळालं? म्हणजे डिस्टन्स बीसी ची किंमत किती आहे, तर डिस्टन्स एबी आणि डिस्टन्स एसी यांची बेरीज आहे. आणि मग म्हणून आपण इथं लिहू शकतो की ए हा बिंदू बी व बिंदू सी यांच्या दरम्यान आहे. आलं लक्षात? कळालं दरम्यानता? हे उदाहरण तुम्हाला पुस्तकामध्ये सोडवून दिलेलं आहे. पुस्तकातली सोडवलेली उदाहरण सुद्धा विचारली जातात. त्यानंतर दुसरं उदाहरण बघा. एका रस्त्यावर सरळ रेषेत यू, व्ही व ए ही शहरे आहेत. यू, व्ही व ए ही शहरे आहेत. पाहता युए चं अंतर, युए मधील अंतर किती आहे, 215 किलोमीटर आहे. एका सरळ रेषेत सांगितलंय, म्हणजे याचा अर्थ हे जे बिंदू आहेत ते कसे असणार आहेत, एक रेषीय बिंदू असणार आहेत. कसे असणार आहेत, एक रेषीय. कळाला याचा अर्थ तुम्हाला? एका सरळ रस्त्यात यू, व्ही, ए ही शहरे आहेत. याचाच अर्थ बिंदू यू, बिंदू व्ही व बिंदू ए ही एक रेषीय बिंदू आहेत. म्हणजे पहिल्यांदा यू बिंदू असणारे, परत व्ही असणारे, परत ए. कसा आहे तो आपल्याला सिक्वेन्स पाहायचा आहे याच्यामधून. बघूयात आपण अंतरावरून. यू व ए यामधील अंतर 215 किलोमीटर आहे. ठीक आहे. त्यानंतर व्ही व ए यामधील अंतर 140 किलोमीटर आहे व यू व व्ही यामधील अंतर 75 किलोमीटर आहे. तर कोणते शहर कोणत्या दोन शहरांच्या दरम्यान आहे? काय करायचं, पहिल्यांदा ज्याचं डिस्टन्स मोठा आहे तो पाहायचा. इथं आता सगळ्यात मोठं डिस्टन्स तुम्हाला कोणतं दिसतंय पहा, 215, 140 आणि 75. यापैकी मोठा अंक कोणता आहे, तर 215. कळालं? मग 215 हा कोणाचा डिस्टन्स आहे, तर यू व ए मधील. याचा अर्थ डिस्टन्स युए आहे. लक्षात आलं तुम्हाला? म्हणजे डिस्टन्स युए किती आहे, 215. लिहिले बघा इथं, डिस्टन्स युए बरोबर 215. त्यानंतर डिस्टन्स व्ही व ए मधला अंतर म्हणजे डिस्टन्स व्हीए बरोबर 140. तसेच डिस्टन्स युव्ही 75 लिहिलेला आहे डिस्टन्स. आता इथं पहा, सगळ्यात मोठं डिस्टन्स कोणता आहे, तर 215. बरोबर आहे. मग आता काय करायचं, हा जो मोठा अंक आहे या मोठ्या अंका एवढं उरलेल्या दोन डिस्टन्सची बेरीज येते का नाही ते पाहायचं. आलं लक्षात? म्हणजे त्या दोन डिस्टन्सची काय करायची, बेरीज. म्हणजे कोणाकोणाची करायला लागेल आपल्याला, 140 आणि 75 ची बेरीज करायला लागेल. 140 म्हणजेच काय आहे,
तर डिस्टन्स VA इथं लिहिलंय डिस्टन्स VA अधिक डिस्टन्स UA. कळालं? डिस्टन्स VA अधिक डिस्टन्स UV बरोबर UV चं किती आहे 75 अधिक VA किती आहे 140. 140 आणि 75 ची बेरीज केली तर किती आली 215. मग आता ही 215 बेरीज डिस्टन्स UA ची पण 215च आहे. याचाच अर्थ काय असणार आहे तर डिस्टन्स UV अधिक डिस्टन्स VA बरोबर डिस्टन्स UA. कळालं? म्हणून खाली लिहिलंय बघा. म्हणून डिस्टन्स UA बरोबर डिस्टन्स UV अधिक डिस्टन्स VA. आलं लक्षात? मग आता मोठा डिस्टन्स कोणाचा आहे मगाशीच मी सांगितलं तुम्हाला UA. मग U आणि A हे कुठे ठेवायचे बिंदू पहिल्यांदा सांगितलं मी तुम्हाला UA ज्यांचं डिस्टन्स किंवा ज्यांचं अंतर मोठं आहे असे ते दोन्ही बिंदू काय करायचे रेषेवरती कडेला ठेवायचे. मग U आणि A हे कडेला येणारे आहेत. आलं लक्षात? मग आता मध्यभागी बिंदू कोणता राहणार आहे U गेला A गेला कोणता राहिला आता U आणि A गेला कोणता राहिला मध्यभागी बिंदू V बरोबर. कोणता आहे मध्यभागी बिंदू V म्हणजेच V हा बिंदू U आणि A च्या दरम्यान असेल. आता इथं बिंदू नाही विचारला आपल्याला शहराची नावं दिलेत म्हणजे तर V हे शहर येणार आहे म्हणून खाली उत्तर काय लिहिणार तुम्ही म्हणून V हे शहर U व A या शहरांच्या दरम्यान आहे. कळाला? ठीक आहे. त्यानंतर ही गणित जी आहेत ती गणित तुमच्या पुस्तकामध्ये सोडवून दिलेली आहेत. ठीक आहे. त्यानंतर उदाहरण क्रमांक 3 बघा शेवटचं. एका संख्या रेषेवरील A बिंदूचा निर्देशक 5 आहे. एक संख्या रेषा दिलेली आहे तिचा निर्देशक किती आहे A बिंदूचा निर्देशक 5 आहे. तर त्याच रेषेवरील A पासून 13 एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशक काढा. ठीक आहे. 13 एकक अंतरावरील बघा संख्या रेषेवर A पासून 13 एकक अंतरावर आकृतीत दाखवल्याप्रमाणे A च्या डावीकडे T बिंदू घेतलेला आहे. पहा आकृतीमध्ये दिसते तुम्हाला आकृती 1.4 एक संख्या रेषा आहे दिसते तुम्हाला रेषा मध्यभागी A बिंदू आहे. A बिंदूच्या डावीकडे कोणता बिंदू आहे T बिंदू आहे आणि उजवीकडे कोणता बिंदू आहे D बिंदू आहे. कळालं? A बिंदू सांगितलाय त्यांनी संख्या रेषेवरती आपण दोन बिंदू घेतले डावीकडे एक T बिंदू घेतला आणि उजवीकडे एक आपण कोणता बिंदू घेतला D बिंदू घेतला आणि आपल्याला काय सांगितलंय A पासून 13 एकक अंतर जायचं आहे. ठीक आहे. आणि A बिंदूचा निर्देशक किती दिलाय तुम्हाला 5 दिलेला आहे. मग आता पहा त्या आकृतीमध्येच कसं केलेलं आहे तर आता संख्या रेषेवरती आपल्याला माहिती आहे संख्या रेषेवरती उजव्या हाताला नेहमी काय असतात तर धनांक असतात आणि डाव्या हाताला काय असतात तर ऋण संख्या असतात. संख्या रेषा शिकलेला आहात तुम्ही. मग आता इथं A बिंदू आहे. A बिंदूच्या उजवीकडे कोणता बिंदू आहे D बिंदू आहे आणि आपल्याला 13 एकक अंतर जायचं आहे. म्हणजे 5 मध्ये 13 काय करायला लागेल मिक्स करायला लागेल अधिक करायला लागेल म्हणजेच इथं लिहिले 5 अधिक 13 दिसला आकृतीमध्ये. त्याच पद्धतीने तुम्ही डावीकडे बघा डावीकडे म्हटले की आपण ऋण म्हणतो ऋण संख्या असतात त्या सगळ्या बरोबर आहे. म्हणजे पहा मग काय होणार आहे 5 मधनं 13 काय करायला लागणार आहे वजा कारण ऋण संख्या असतात म्हणजे तो ऋण 13 झाले. मग पहा बिंदू A च्या डावीकडील बिंदू T आहे. डावीकडे कोणता बिंदू आहे T बिंदू आहे. T चा निर्देशक काय आहे तो काढायचा आता. ठीक आहे काढूया T चा निर्देशक म्हणजे ह्या T चा निर्देशक काय येईल तो काढायचा आहे आपल्याला. A चा निर्देशक आहे 5. मोठ्या संख्येतून लहान संख्या काय करायची आपल्याला वजा करायची. हे आहे 5. ठीक आहे 5 आहे. 5 मधनं हा काय केलेला आहे तर वजा 13 केलेला आहे. 5 वजा 13 मगाशीच मी सांगितलं 5 मधनं वजा 13 घालवायचं. 5 मधून 13 जातं का नाही. ठीक आहे. मग आपण काय करायचं यावेळेस मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 13 मधून 5 गेले किती उत्तर आले 8 बरोबर आहे. 5 मधून 13 वजा होत नाही तर काय करायचं मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 13 मधून 5 गेले किती राहिले 8 राहिले आणि आलेल्या उत्तराला कसलं चिन्ह द्यायला सांगितलं मी मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. उत्तर आपलं 8 आलेलं आहे. मोठ्या संख्या म्हणजे मोठी संख्या कोणती आहे 13 आहे.
त्या 13ला मोठ्या संख्येला कसलं चिन्ह आहे तर वजा चिन्ह आहे, म्हणून आलेल्या उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं? वजा चिन्ह. कळालं? तुम्ही सगळं उत्तर बरोबर काढता, पण इथं चिन्ह द्यायला विसरता. इथं जर आधी काट लिहिलं तर पूर्ण तुमचं उत्तर चुकतं. लक्षात घ्या, चिन्हांचा खेळ सगळा. 5 वजा 13, 5 मधून 13 जात नाही, तर अशा वेळेस काय करायचं? मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची. 13 मधून 5 गेले, 8 राहिले आणि आलेल्या उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. इथं मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आहे, म्हणून आलेल्या उत्तराला चिन्ह काय दिलं आपण? वजा दिले, म्हणून उत्तर आलं वजा 8. त्यानंतर पहा, ए बिंदूच्या आता डावीकडे बिंदू झाला टी, म्हणजे टीचा निर्देशक आला वजा 8. त्यानंतर उजवीकडे कोणता आहे बघा? उजवीकडे बिंदू आहे डी, कॅपिटल डी. डी चा निर्देशक काढूयात आपण. 5 अधिक 13, सिंपल आहे याची बेरीज. 5 अधिक 13 किती झाले? 18. म्हणजे डी चा निर्देशक झाला 18. आणि आपल्याला काय सांगितले की ए पासून 13 एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशक काढा. ठीक आहे, लिहिले आपण. म्हणून बिंदू ए पासून 13 एकक अंतरावरील बिंदूचे निर्देशक काय काय असणार आहे? वजा 8 व आणि 18 असतील. कळालं? ठीक आहे. तर या पद्धतीने ही तिन्ही गणित पुस्तकामध्ये तुम्हाला सोडवून दिलेली आहे. आज आपण काय शिकलो? बिंदूचा निर्देशक कसा काढायचा आपण शिकलो. निर्देशक कशाला म्हणतात? तोच डिस्टन्स कसं लिहिलं जातं, दोन बिंदूंमधलं अंतर कसं काढलं जातं, आणि दरम्यानता. तर ही सर्व उदाहरण काय करायची? तुम्ही तुमच्या वहीमध्ये सोडवायची आहेत.